वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमास ज्ञान प्राप्त झाले आणि ते सम्यक संबुद्ध झाले. आषाढ पौर्णिमेस बुद्धांनी धर्मचक्र प्रवर्तन सुरू केले. सांसारिक जीवनाच्या चक्रात अडकलेले लोक धर्मचक्रापासून वंचित राहिले होते. धर्माच्या नावाखाली जे काही प्रचलित होते ते मुख्यतः लोककथा होती. अविवेकी रूढी आणि परंपरांच्या आधारे अंध तपस्वींचे अनुसरण करणारे लोक धर्माच्या ख्या स्वरूपाचे मूळ होते. त्यांना खरे ज्ञान आणि दृष्टीपासून वंचित ठेवण्यात आले होते, म्हणून ते विविध प्रकारच्या दुःखात अडकले होते. जेव्हा एखादी व्यक्ती या जगात बुद्ध बनते तेव्हा त्याला खरे ज्ञान आणि दृष्टी प्राप्त होते. स्वतःसाठी अंतिम सत्य पाहणे म्हणजे खरे ज्ञान. मुक्ती म्हणजे सर्व खोट्या दृष्टिकोनांपासून, खोट्या भ्रमांपासून, कपटांपासून आणि विरोधाभासांपासून मुक्त होणे आणि स्वतःसाठी उदात्त सत्यांची जाणीव होणे. जेव्हा एखादी व्यक्ती अशा प्रकारे उदात्त सत्ये स्वतः पाहते आणि इतरांनाही ती पाहण्यासाठी मार्गदर्शन करते तेव्हा यालाच धर्मचक्र प्रवर्तन करणे म्हणतात. हे आर्य सत्य काय आहे? आर्य सत्य म्हणजे निसर्गाचे सत्य, जे आपण आत्मनिरीक्षणाद्वारे आपल्या स्वतःच्या अनुभवांद्वारे निरीक्षण करतो आणि समजून घेतो आणि अशा प्रकारे आर्य बनतो, म्हणजेच आपण शुद्ध आणि शुद्ध हृदयाचे बनतो. चला आपण या सत्यांचे परीक्षण करूया, जे आपल्याला खोट्या भ्रमांपासून मुक्त करतात आणि आपल्याला आर्य बनण्यास मदत करतात. ही जीवनाची आणि जगाची ठोस सत्ये आहेत, खरी सत्ये आहेत, रिकाम्या कल्पनांच्या पलीकडे, निरुपयोगी निरर्थक अनुमानांच्या पलीकडे. ही सत्ये 4 प्रकारची आहेत. आपल्याला स्पष्टपणे समजते की 1. हे दुःख आहे. 2. हे दुःखाचे मूलभूत कारण आहे. 3. हा दुःखावर उपाय आहे. 4. हा दुःख दूर करण्याचा मार्ग आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर आपल्याला पूर्णपणे समजते की हा आपला आजार आहे, हे त्याचे निदान आहे, हा त्याचा इलाज आहे आणि हा त्याचा उपाय आहे. ही घाण आहे, हा घाणीचा चिकटपणा आहे, हा घाण काढून टाकणे आहे आणि हा घाण काढून टाकण्यासाठी साबण आहे. ही आग आहे, हे आगीचे इंधन आहे, हा आग विझवणे आहे आणि हा त्याचा उपाय आहे. हा विषारी वृक्ष आहे, हे झाडाचे मूळ आहे, हा उठणे आहे आणि हा कुऱ्हाड आहे. हा दुष्काळ आहे, हा वाईट पाऊस आहे, हा चांगला पीक आहे आणि हा चांगला पाऊस आहे. हा वरचा किनारा आहे, हा मधली नदी आहे, हा दुसरा किनारा आहे आणि ही ओलांडण्यासाठी नाव आहे. हे वाईट फळ आहे, हे वाईट बी आहे, हे चांगले फळ आहे आणि हे चांगले बी आहे. हे दुर्दैव आहे, हा वाईट मार्ग आहे, हे जगाचे चक्र आहे, ही जगाची हालचाल आहे, हा त्या हालचालीचा थांबा आहे आणि हे धर्माचे चक्र आहे, जे त्या हालचालीला थांबवते. प्रत्यक्षात जगाचे चक्र म्हणजे दुःख, रोग, बंधन, घाण, अग्नी, भय, वाईट परिणाम आणि दुःख. धर्माचे चक्र म्हणजे सुख, आरोग्य, शांती, मुक्ती, पवित्रता, कल्याण, चांगले परिणाम आणि सौभाग्य. 4 उदात्त सत्ये पाहणे आणि समजून घेणे हे धर्माचे चक्र आहे आणि त्यांना पाहणे आणि समजून घेणे हे जगाचे चक्र आहे. साधारणपणे आपण दुःखाचे खरे स्वरूप पाहण्यास आणि समजून घेण्यास अपयशी ठरतो, म्हणूनच आपण त्यात अडकून राहतो आणि जगाच्या चक्रात चिरडले जातो. जीवनातील गंभीर दुःखे आपल्याला चांगल्या प्रकारे समजतात, परंतु सांसारिक सुखांमध्ये लपलेले सूक्ष्म परंतु तीव्र दुःख आपण कसे समजू शकतो? मोठे आणि लहान दोन्ही प्रकारचे कामुक सुख आपल्याला इतके गुंतवून ठेवतात की आपल्याला त्यांच्या आत दुःख आहे हे समजत नाही. या कधी भौतिक सुखांमुळे आपल्या आत निर्माण होणारे दुःख आपण पाहण्यास अपयशी ठरतो आणि त्यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडते. आनंददायी किंवा अप्रिय सर्व परिस्थितीत आपल्या आत असलेला खोलवरचा असंतोष आपण समजून घेण्यास अपयशी ठरतो. आपल्याकडे असलेल्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्याकडे असलेल्या कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आत सततची अस्वस्थता पाहण्यात अपयशी ठरतो. हे पाहणे आणि समजून घेणे म्हणजे आपला खरा आजार ओळखणे. हे पहिले शुभ सत्य आहे. दुसरे शुभ सत्य म्हणजे दुःखाचे खरे कारण ओळखणे. हे खरे आहे की वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय जीवनातील विविध अवांछित घटना आणि परिस्थिती आपल्याला दुःखी करत राहतात, परंतु हे केवळ वरवरचे सत्य आहे. खोलवरचे सत्य हे आहे की नकळत आपण आपल्या मनाला अशा चक्रात अडकवले आहे ज्यामुळे ते सतत अप्राप्त गोष्टींसाठी तळमळत आणि अस्वस्थ राहतात. आपल्याकडे जे आहे त्यात समाधान किंवा समाधान मिळत नाही, आपल्याकडे जे नाही त्याची ते आकांक्षा बाळगते. असंतोष आणि असंतोषाची ही तळमळ म्हणजे दुःख. हे जाणून घेतल्यावर हे स्पष्ट होते की आपला आंतरिक स्वभाव जो नेहमीच भुकेलेला असतो
तो मूळ कारण आहे. इच्छा पूर्ण झाल्यानंतरही तृष्णा कायम राहते. एक इच्छा पूर्ण होताच दुसरी तृष्णा निर्माण होते. जोपर्यंत तृष्णा कायम राहते आणि त्या तृष्णेशी खोलवर आसक्ती राहते, तोपर्यंत दुःख कायम राहते. दुःखाचे खरे मूळ कारण समजून घेतल्यामुळे दुःख कमी करण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात. जो माणूस वेडेपणाने इंद्रिय सुखांच्या अभावाचा पाठलाग करतो, त्यांना दुःखाचे कारण मानतो, तो फक्त अधिक दुःखात अडकतो. जो माणूस सर्वशक्तिमान अदृश्य अस्तित्वाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना दुःखाचे कारण मानतो, तो फक्त दुःखात अधिकच अडकतो. म्हणून दुःखाचे खरे कारण जाणून घेणे हेच खरे शुभ सत्य आहे. हेच दुःख आहे, हेच दुःखाचे कारण आहे. ही दोन सत्ये समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु जर आपण हे समजून निराश झालो, असा विचार केला की हे जगाचे स्वरूप आहे, दुःखाचे हे चक्र कायमचे चालू राहील आणि कोणीही त्यातून सुटू शकत नाही, तर ही निराशा आपल्याला खरोखरच दुःखाच्या चक्रात अडकवून ठेवेल. दुःखाचे खरे कारण आणि त्याचे उपाय जाणून घेतल्याने त्याच्या उपायावर विश्वास निर्माण होतो. जे काही कारण आहे त्याला उपाय आहे. एकदा कारण काढून टाकले की परिणाम आपोआप नाहीसा होईल. हे तिसरे सत्य आहे जे आशेने भरलेले आहे. दुःखाचे कारण काढून टाकल्याने त्याचे निर्मूलन होईल हे सत्य समजून घेतल्यानंतर जर योग्य उपाय समजला तर चौथे शुभ सत्य समजले जाते. तिसऱ्या सत्याने निर्माण केलेली आशा प्रत्यक्षात आणण्याची पद्धत समजली जाते. ही पद्धत काय आहे? ही पद्धत म्हणजे नैतिकता, ध्यान आणि ज्ञान. याचा अर्थ शरीर आणि वाणीतील गैरवर्तन टाळणे, मनावर नियंत्रण ठेवणे आणि मनाला मलिन करणाऱ्या सर्व अशुद्धी काढून टाकणे आणि मैत्री, करुणा इत्यादी सद्गुणांनी ते भरणे. दुःखाचा अंत करण्याचा हा खरा उपाय आहे. आपल्या सर्व आजारांवर हा रामबाण उपाय आहे. आपल्या आत असलेल्या या तृष्णेने प्रेरित आसक्ती, सर्व दुःखांची जन्नी नष्ट करण्यास आपण पूर्णपणे सक्षम आहोत. हे शुभ चौथे सत्य आहे. ही चार शुभ सत्ये जाणून घेणे आणि चिंतनाद्वारे ती पूर्णपणे समजून घेणे चांगले आहे. कारण जाणून घेणे आणि समजून घेणे ही पहिली पायरी आहे. परंतु जर आपण बौद्धिक ज्ञान आणि समजूतदारपणा हेच सर्वस्व मानतो, तर आपण वेडेपणाच्या दुसऱ्या प्रकाराला बळी पडतो. हे केवळ बौद्धिक भोग असेल जे आपल्यासाठी फायदेशीर नाही. समजून घेणे आणि नंतर ते अंमलात आणणे हीच एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला कल्याण देते. आजार समजून घेतल्यावर आणि त्यावर उपचार जाणून घेतल्यावर, परंतु उपचार न घेतल्यास हे सर्व ज्ञान निरर्थक आहे. म्हणून बौद्धिक भोगापासून मुक्त झालेल्यांनाच या चार उदात्त सत्यांची खऱ्या अर्थाने जाणीव होते. अन्यथा ते सांसारिक जीवनाच्या चक्रात अडकलेले राहतात आणि धर्मचक्राचा फायदा घेऊ शकत नाहीत. दुःख जाणून घेणे आणि त्यातून स्वतःला मुक्त करणे हे धर्मचक्र आहे. दुःखाचे खरे कारण जाणून घेणे आणि ते उपटून टाकणे हे धर्मचक्र आहे. दुःखाच्या निवारणाचे सत्य जाणून घेणे आणि ती स्थिती खरोखर प्राप्त करणे हे धर्मचक्र आहे. दुःखाच्या निवारणासाठी नैतिकता, ध्यान आणि ज्ञानाची सोपी पद्धत जाणून घेणे आणि त्याचे पूर्णपणे आचरण करणे हे धर्मचक्र आहे. हे सौभाग्याचे मूळ आहे. याशिवाय आपण सांसारिक जीवनाच्या चक्रात अडकून राहू. आपण दुःखाच्या चक्रात चिरडले जात राहू. ही फायदेशीर पद्धत मिळाल्याचे आपण भाग्यवान आहोत. त्याचे आचरण करून आपण सांसारिक चक्राच्या दुःखापासून मुक्त होऊ शकतो आणि धर्माच्या चक्रावर स्थापित होऊन आपले कल्याण आणि समृद्धी प्राप्त करू शकतो.